त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त लोकनेता यूट्यूब चॅनलकडून सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा। बौद्धजन पंचायत समिती आणि संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंती महोत्सव बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती माननीय विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह भोईवाडा परेल मुंबई 12 येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजलीताई मोहिते यांनी पहाडी आवाजात आणि लावी भाषेत केले। सदर प्रसंगी प्रमुख वक्त्या कुमारी शमिता संजय पवार शिक्षिका यांनी रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना त्यांच्या जीवनाचा परिचयाचा आढावा घेतला आणि त्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला पाठविलेले पत्र, त्याचा उद्देश हृदय पिळून टाकणारा भाषेत, त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सुजाताताई विठोबा पवार, अध्यक्षा सुशीलाताई जाधव, प्रतिभाताई मोहिते, विचार पवार आदींनी आपले विचार मांडून रमाईच्या जीवनावरील महिला मंडळांना मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे अध्यक्ष विनोद मोरे यांनी सुद्धा माता रमाईच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना सांगितल्या। यावेळी कार्याध्यक्ष मनोहर सकाराम मोरे, संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार गुरुजी, सरचिटणीस मनोहर बा मोरे, सचिव तुकाराम घाडगे, श्रीधर जाधव, महेंद्र पवार, पांडुरंग साळवी, समाजसेवक सुभाष जाधव, नरेश तांबे, तुळशीराम शिर्के, रामदास गंभरे, आनंद रामचंद्र खांबे, मध्यवर्ती महिला मंडळ, बौद्धाचार्य, विविध शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बंधू भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण सर्वांनी माता रमाईच्या जयंतीचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान। मृत्यू पाहिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे थोरले बंधू बाळाराम यांचाही मृत्यू त्यांनी पाहिला। आणि तेवढेच नव्हे तर त्यांची 4 अपत्ये म्हणजेच मुलगा गंगाधर, रमेश, मुलगी इंदू व शेवटचा मुलगा राजरत्न यांचाही मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला। मृत्यूने जणू रमाईंना दमविले होते, कष्टाने थकविले होते आणि काळजीने त्यांचे काळीच कुरडले होते। आणि त्यातच 27 मे 1935 रोजी त्यांचा मृत्यू झाला। माता रमाईंचा त्याग हा फक्त शोषित पीडित समाजासाठी नव्हे तर समग्र मानव जातीसाठी होता। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय उत्तुंग असे होते। त्यांच्या कार्याला खरी साथ माता रमाईंची मिळाली। स्वतःच्या संसाराची राख रांगोळी उघड्या डोळ्यांनी पाहत असताना माता रमाईंनी भारतातील तमाम शोषित पीडितांचे संसार सजविण्यासाठी बाबासाहेबांचे साथ देऊन त्याग केला। आणि त्या माता रमाईंचे उपकार समाजाने कधीही विसरून चालणार नाही। माता रमाईचा व सर्व महामातांचा आदर्श आजच्या स्त्रियांनी डोळ्यासमोर ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे। ज्या व्यासपीठावरून आपणास संबोधित करत असताना सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये असताना त्यांनी रमाईस 30 डिसेंबर 1930 रोजी एक पत्र लिहिले आहे। या पत्राची बाबांनी सुरुवात अशी केली आहे की रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर। मी पुढील पत्र आपणास वाचून दाखवते। रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर। रमा, कशी आहेस रमा तू? तुझी यशवंताची आज मला खूप आठवण आली। तुमच्या आठवणींना खूपच हळवं झालं आहे मन। मागल्या काही दिवसातील माझी भाषणे फारच गाजली। परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून निघून आले आहे। त्या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो आणि डोळ्यापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचा संसार माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला।
दुःखाच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही, हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा, पण मी झुंज देतो आहे. माझी बौद्धिक शक्ती जणू परमवीर झाली होती. जणू खूपच भावना मनात दाटून आल्या आहेत. खूपच हळवे झाले आहे मन, खूपच व्याकुळ झाले आहे. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली, यशवंताची आठवण आली. मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. मी नको म्हणत होतो, तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता. तू पाहत होतीस, पण तुझे डोळे जे शब्द सांगता येईना तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळ्यातील आवंडा तुझ्या ओठांपर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांपेक्षा भाषेतील, डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात काळवं होत आहे. कशी आहेस रमा तू? आपला यशवंता कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधिवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा. आपली 4 मुलं आपल्याला सोडून गेली. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा. यशवंताला खूप अभ्यास करायला लाग. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. प्रारंभी मला रात्री उठण्याचा कंटाळा येईल, त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्वाची वाटते. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेच्या अभ्यासाचा या लोकांचे आयुष्य काही जागा बदलत नाही. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःख दारिद्र्याशिवाय दुसरं काही नाही. दारिद्र्य, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडित नाही. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे आणि दुःखाचे समुद्रच आहे. आपल्या सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिवांची ओळ आपणच झाले पाहिजे. आणि त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास पण आपणच केला पाहिजे. आपणाला दुनिया नाही रमा. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो, यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते. मला कळत नाही असं नाही रमा. मला कळतं की तू दुःखाच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहे. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा, त्याप्रमाणे तू होत आहे. पण रमा, मी तरी काय करू? एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्र्य, तर दुसऱ्या बाजूने जिद्दीने घेतलेला वसा ज्ञानाचा. मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही. पण ही शक्ती मला मिळण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसमानचे पाणी घालत माझे मनोबल वाढवित आहेस. म्हणून मी बेभान मनाने ज्ञानाचा तळगर्भाचा वेध घेतो आहे.
खरं सांगू रमा, मी निर्दय नाही, पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला जर कुणी साधही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटत आणि रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा, मी कळवळतो, पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी. म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चित्त्यावर चढवावं लागलं. त्याचा तुला यशवंतालाही कधी धडा पोचतो हे खरं आहे, पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेले अश्व पुसतो आहे. हुडक्याला सांभाळ रमा, त्याला मारू नको. मी त्याला कसे मारले होते त्याचीही आठवण कधी त्याला करू देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे. माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्च निष्ठेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना फार जाळून पुरून टाकता आले पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातून या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजे. रमा, तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळ्यात आसवा आली आहे. कंठ दाटला आहे आणि तुझे काळी थरथरायला लागले आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठांपर्यंत चालतही येऊ शकत नाही. इतकी तू व्याकुळ झाली आहेस रमा. रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर, तू मनसाथी म्हणून मिळाली नसतीस तर काय झालं असतं. केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गवऱ्या थापणे किंवा गवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल. स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे मुंबईत कोण पसंत करेल. घराला तिळगे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढ्याच गाड्याच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढाच धान्य, एवढेच तेळमीठ पुरले पाहिजे, लवकरच यायला निघेल. काळजी करू नको. सर्वांस कुशल मंगल सांग. कळावे, तुझा भीमराव. लंडन, 30 डिसेंबर 1930. एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे रमाईस दिलेले पत्र केवळ वैयक्तिक भावना व्यक्त करणारे नाही, तर त्यांच्या संघर्षमयी जीवनाचे, सामाजिक जाणीवेचे आणि माणुसकीच्या मूल्यांचे जिवंत दर्शन घडवणारे आहे. या पत्रातून बाबासाहेबांचे रमाईवरील असलेले प्रेम, कुटुंबाबद्दलची कळकळ आणि समाजातील दुःख दैन्याविषयीची तीव्र संवेदना स्पष्टपणे दिसून येते. ज्ञान, शिक्षण, आत्मसन्मान आणि मानवी प्रतिष्ठा यांवर त्यांनी दिलेला भर आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. रमाईंसारख्या त्यागमूर्ती स्त्रीचा आदर्श आणि बाबासाहेबांसारख्या महामानवाचा विचार वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच या पत्रातून मिळणारा संदेश आत्मसात करून समतेवर आधारित, न्यायपूर्ण आणि मानवतावादी समाज उभारण्याचा संकल्प आपण सर्वांनी मनात करणे हीच त्या पत्राच्या अभ्यासाची खरी फलश्रुती ठरली. रमाईंच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाला त्यांनी धैर्याने तोंड दिले. घराची तंगी, मुलांच्या मृत्यूचे दुःख आणि आपल्या आरोग्याच्या समस्यांशी त्यांनी लढा दिला. कधी शेणाच्या पोळी विकून घर चालवले, ते बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा त्यांना साथ दिली. समाजातील गोरगरीब आणि शोषितांचे उद्धारण्यासाठी स्वतःला समर्पित केले. रमाई बाबासाहेबांच्या प्रत्येक लढ्यात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि बाबासाहेबांनी सुरू केलेल्या कार्यांचा परिवर्तन घडवू शकले.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की माता रमाई या केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या संघर्षाची शांत शक्ती होत्या. त्यांचा त्याग, सहनशीलता आणि निस्वार्थी प्रेम आजही प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारे आहे. रमाबाई आंबेडकर हे नाव एक महान स्त्रीचे प्रतीक आहे, ज्याने समाजाला धैर्य, त्याग आणि प्रेम शिकवले. त्यांची ओळख एक महान त्यागवंत स्त्री अशी कायम राहिली पाहिजे, ज्याने बाबासाहेबांच्या कार्यासाठी आपले जीवन अर्पण केले. रमाबाईच्या जीवनातून मिळणारा धडा आत्मसात करून समता, संयम आणि माणुसकीच्या मूल्यांना जपणे हीच त्यांना खरी आदरांजली व श्रद्धांजली ठरेल. सलाम त्या धैर्य. परंतु मी प्रथमतःच एक मोठ्या जनसमुदायासमोर आणि अभ्यासकांसमोर मराठीमध्ये आपले वक्तव्य स्पष्ट करीत आहे. तरी माझ्या काही चुका त्रुटी झाल्या असतील तर त्या आपण समजून घ्याव्या ही माझी नम्र विनंती. नमो बुद्धाय. जय भीम. जय रमाई. जय भारत.